दर्पण या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशामध्ये मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत. 6 जानेवारी 1812 कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचं जीवनमान अवघ्या 34 वर्षांचं होतं. पण त्यांच्या विचारांचा ठेवा आणि कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले निष्पक्ष पत्रकारितेद्वारे सामाजिक आणि लोकाभिमुख पत्रकारिता हीच खरी बाळशास्त्री जांभेकर यांना आदरांजली ठरेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट भारत पवार यांनी केलं. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिवस कार्यक्रमाचं मंगळवेढ्यातील पत्रकार भवन येथे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. शिकायची गोष्ट आहे, त्यामुळे प्रत्येक माणूस हा पत्रकारितेमध्ये विद्यार्थी असतो आणि संतोष त्या आता सध्या तालुक्यामध्ये एक चांगला निवेदन करून नाव आहे त्याचं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या वरती अत्यंत कमी तालुक्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आहे अशी सिद्धेश्वर उतारे, आमचंद्र दत्ता, उपसरपंच साहेब, सरपंच जमीर साहेब आणि या तालुक्यात खऱ्या अर्थानं पत्रकारितेची शोध जरी लावला असेल, पहिल्यांदा चालू केली असेल पत्रकारिता मी आणि मच्छिंद्र गोष्टी मंगळवेढ्यात चालू केली होती. त्याच्या अगोदर एखादी बातमी छापायची म्हणलं काय तर त्या सकाळचे एक 2 जण असायचे, 2-3 जण पत्रकार होते. पुढे त्यांच्या मागे लागायची किंवा पुढे ती बातमी दिल्यानंतर 4 दिवसांत ती बातमी यायची. म्हणजे एखाद्या माणसाचं असे विरोधाला असं म्हणायचे की भीमा नदीला पूर आलेली, मान नदीला पूर आलेली बातमी कधी यायची तर बाग नदीच्या वेळी पाणी नसायचं त्यावेळी अशी एक काल परिस्थिती होती. आणि पत्रकारिता ही मुळात इतकी अशी आहे की आपल्या देशामधल्या पुराण खात्यातला पहिला पत्रकार जो आहे तो त्याला नारद मुनीला म्हणतात आणि त्याला कळीचा नारद असं सुद्धा आपण म्हणतो. पण पत्रकार हा मुनी जो असतो कळीचा नारद. मगाशी उतारे साहेबांनी सांगितलं किंवा सर्जेरावांनी सांगितलं की एखाद्याला वर घ्यायचं म्हटलं तर वर येऊ शकतात आणि एखाद्याला त्याच्यावर पाठवायचं असलं तर त्याच्यावर सुद्धा पाठवतात. इतकी ताकद आपल्याला निश्चित आहे. फार सुंदर बोलला सिद्धेश्वर की तलवारीपेक्षा सुद्धा जबरदस्त ताकद आहे. मित्रांनो, मॅक्झिम गॉर्कीनं आई नावाची एक कादंबरी लिहिली 1900 साली. त्याचे रशियाचा लेखक होता मॅक्झिम गॉर्की. त्यांनी आई नावाची कादंबरी लिहिली 1900 साली, 1901-2च्या साली लिहिली. आणि तिथल्या झाडाचं राज्य होतं, अत्यंत निष्ठुर अशा प्रकारची आणि जोडली राजवट होती. त्या राजवटीविरुद्ध कम्युनिस्ट पक्षाला जो लढा दिला आणि 1917 साली बोल्शेविक क्रांती झाली आणि तिथं त्या झाडचं साम्राज्य सर्व नष्ट केलं आणि जनतेचं सरकार आलं. त्या सरकार आणण्याला कारणीभूत केवळ ती मॅक्झिम गॉर्कीची आई नावाची कादंबरी होती. जरूर तुम्ही वाचा कुठेतरी. तर अशा प्रकारची एवढी ताकद तुमच्या लेखी. मग आता तुमच्याजवळ हाताळ आहे, शिकू म्हणल्याप्रमाणे तुमच्याजवळ तलवार आहे, आता ती तलवार कशी वापरायची ते तुमच्यावर आणि आपल्यावरती अवलंबून आहे. आता कधीचा नारद जे म्हणतो त्याला नारद काय करून तुला माहिती आहे का? बघा तुम्ही फार सुंदर आहे नारदाचं चरित्र. कधीतरी बघता आलं तर बघा, वाचता आलं तर वाचा. तो कळी लावायचा आणि मिटवायचा पण होतोच. अगदी गव्हाला तो सुद्धा शंकर पार्वतीमध्ये सुद्धा भांडण लावायचा. राजकारणात तर लावतो सुद्धा, परंतु त्याचं विरोध नसतो. पण हे तुमच्यावरती सगळ्यावरती जबाबदारी आहे. सगळ्यात महत्वाचं आणखी एक सांगतो की पत्रकार ज्याला म्हणतो आपण, ही पत्रकार मित्रांनो फार मोठी पडली आहे. मग असेच कुणीतरी बातमीचा उल्लेख केला. आपण बातमी जर मला संतोषने केला की बातमी आपण आणतो, बातमी तयार करतो, त्या बातमीवर आपले संस्कार करतो आणि ती बातमी लिहितो. इथपर्यंत आपण बातमीदार होतो. प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अंबरनाथचे डॉक्टर सर्जेराव सावंत, समाजभूषण डॉक्टर शिवाजीराव पवार, संत दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार, पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांच्यासह मुरलीधर घुले, संजय जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
यावेळी ॲडव्होकेट पवार तसंच सिद्धेश्वर अवताडे, डॉक्टर सर्जेराव सावंत, डॉक्टर शिवाजीराव पवार यांनी आपल्या मनोगतातून पत्रकारांना शुभेच्छा देत बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रती आदरांजली वाहिली। या कार्यक्रमात मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं दत्तात्रय कांबळे आणि रोहिदास भोरकडे यांना ॲडव्होकेट भारत पवार, सिद्धेश्वर अवताडे यांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भीमराव मोरे यांनी केलं। अध्यक्षीय सूचना राजेंद्रकुमार जाधव यांनी मांडली, त्यास मनोजकुमार अवधूत यांनी अनुमोदन दिलं। सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केलं, तर उपस्थित मान्यवरांचे आभार ॲडव्होकेट दत्तात्रय तोडकरी यांनी मानले। आणि आज 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट महाराजी पवार साहेब, आता ज्यांनी मनोगत व्यक्त केली, शुभेच्छा दिल्या, असे समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पवार साहेब व त्यानंतर मुंबईचे उद्योजक सर्जेराव सावंत आणि या निमित्ताने इथे उपस्थित असलेले या नगरीचे, या दामाई नगरीचे सरपंच जिमरभाई सुतार, उपसरपंच संजय जगताप, ॲडव्होकेट तोडकरी साहेब, या पत्रकार संघाचे संस्थापक मान्य दिगंबरजी बापू बगरे आमचे मार्गदर्शक आहेत ते, त्यानंतर आमचे मार्गदर्शक मुरलीधरजी घुले आणि या पत्रकार संघाचे अध्यक्ष भीमरावजी मोरे साहेब। आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी मी असतोच आणि प्रत्येक वर्षी मी आवर्जून उदाहरण देत असतो की तलवारीपेक्षा जास्त धार ही पत्रकाराच्या लेखणीला आहे। त्यामुळं आणि त्याच पद्धतीनं आपल्या तालुक्यातले सर्व पत्रकार बंधू काम करत असतात आणि काम करत असताना प्रत्येक पत्रकारांना भरपूर अडचणी येतात, पण त्या अडचणीतूनही मार्ग काढत अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सर्व पत्रकार बंधू आपलं काम बजावत असतात, चोखपणे बजावत असतात। इथून पुढच्याही काळात आमच्यासारख्या एका लहान कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम प्रत्येक वेळेस पत्रकारांनी केलेलं आहे आणि इथूनही पुढच्या काळात सर्व पत्रकारांनी असंच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी आणि चांगलं एक उच्च शिखरावर ते तुमच्याच हातात आहे नेऊन ठेवावं, या निमित्तानं एवढ्या शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो आणि आज सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।